भारतात शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. वरवर पाहता ही गोष्ट चांगली वाटू शकते, पण अर्थतज्ज्ञांच्या मते हे खरं तर धोक्याचं लक्षण आहे. नोबेल विजेते अर्थतज्ञ आर्थर लुईस यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलं होतं की एखाद्या देशाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा लोक कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीतून बाहेर पडून उद्योग आणि इतर क्षेत्रात रोजगार मिळवत असतात. भारतात काही वर्षापूर्वीपर्यंत हेच घडत होतं. पण कोविड नंतर चित्र बदललं. अनेक लोक पुन्हा शेतीकडे वळाले, कारण इतर क्षेत्रात पुरेसे रोजगार निर्माण झालेच नाहीत. याचा अर्थ असा नाही की शेती फायदेशीर झाली आहे. उलट दुसरा पर्याय हाती नसल्यामुळे लोक सध्या शेतीत टिकून आहेत. ज्येष्ठ अर्थतज्ञ नीरज हातेकर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल आणि त्यामागे दडलेली धोके याकडे ॲग्रोवनच्या लेखामध्ये लक्ष वेधलंय. शेती आधारित वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेला कसा धोका निर्माण करते, रोजगार वाढीला कसा ब्रेक लागतो, यावरच नीरज हातेकर यांनी केलेली मांडणी आजच्या मंथनमध्ये. ॲग्रोवनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार, मी धनंजय सानप. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते असं आपण वारंवार ऐकत असतो, पण ही वाढ नेमकी कोणासाठी आहे आणि देशातील रोजगाराचं चित्र नेमकं काय सांगतंय हे समजून घ्यायचं असेल तर नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ आर्थर लुईस यांनी मांडलेला सिद्धांत आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावा लागेल. लुईस म्हणतात, अविकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक शेतीवर अवलंबून असतात. शेतातील श्रमाची उत्पादकता तशी कमी असते, त्यामुळे उत्पन्नही कमीच असतं. त्यांनी शेतीला परंपरागत क्षेत्र असं सुद्धा म्हटलंय. या उलट उद्योग आणि वस्तू उत्पादन क्षेत्र आधुनिक क्षेत्र मानले जाते. या क्षेत्रात उत्पादकता जास्त असते, वेतनही तुलनेनं जास्त असतं. कोणत्याही विकसनशील देशाच्या विकास प्रक्रियेत एक महत्त्वाची गोष्ट घडते. लोक शेतीतून बाहेर पडतात आणि उद्योग उत्पादन किंवा इतर बिगर शेती क्षेत्रात रोजगार मिळवतात. कामगार कमी उत्पादकतेच्या क्षेत्रातून जास्त उत्पादकतेच्या क्षेत्रात जातात. उद्योग वाढतात, नफा वाढतो. तो नफा पुन्हा गुंतवला जातो, आणखी रोजगार निर्माण होतात आणि अर्थव्यवस्था याच पद्धतीने पुढे जात राहते. जगातील बहुतांश विकसनशील देशांनी हा प्रवास अनुभवलाय. भारतातील रोजगाराच्या आकडेवारीकडे पाहिलं तर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. सरकारी आकडेवारीवर आधारित विश्लेषणानुसार 2004-2005 पासून कोविड काळापर्यंत शेतीतील रोजगाराचा वाटा सातत्याने कमी होत होता. याचा अर्थ लोक शेतीतून बाहेर पडून इतर क्षेत्रात रोजगार शोधत होते. विकासाच्या दृष्टीनं ही योग्य आणि अपेक्षित दिशा होती. तुम्हाला एक तक्ता स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. दिव्या राय यांनी सरकारी आकडेवारीवरून काढलेला हा तक्ता आहे. 2004 आणि 5 पर्यंत भारतातील रोजगारांची म्हणजे शेती रोजगार करणाऱ्यांची आणि वस्तू उत्पादन क्षेत्रात रोजगार करणाऱ्यांची एकूण रोजगाराशी टक्केवारी दाखवलेली आहे. त्यातील निष्कर्ष डोळे उघडणारे आहेत. 2000 ते 2012 या काळात भारताची सरासरी आर्थिक विकास दर हे 7.9% होता. त्याच काळात दरवर्षी साधारण 7 कोटी बिगर शेती रोजगार उपलब्ध होत होते. मात्र कोविड नंतर परिस्थिती बदलली. आज पुन्हा लोकांचं शेतीवरील अवलंबित्व वाढताना दिसतंय. दुसरीकडे 2011-12 पासून वस्तू उत्पादन क्षेत्रातील रोजगाराचा वाटा घसरू लागलाय आणि ती घसरण आजही सुरूच आहे. कोविड नंतर ती आणखीन तीव्र झालेली आहे. ही परिस्थिती नेमकं काय सांगते? भारतातील शेती फार पैसा देत नाही. बहुसंख्य शेती लहान शेतकऱ्यांमध्ये किंवा तुकड्यांमध्ये विभागलेली आहे. ती बेभरवशाची आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनाही शेतीबाहेर रोजगार हवा असतो. अशा परिस्थितीमध्ये शेतीतील रोजगाराचा वाटा वाढणं ही सकारात्मक गोष्ट अर्थातच नाही आहे. उलट लोकांकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे ते शेतीत राहतात, याचं ते लक्षण आहे. अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर अनेकांसाठी शेती एम्प्लॉयर ऑफ द लास्ट रिसॉर्ट अशी बनत चाललेली आहे. म्हणजेच दुसरा कोणताही रोजगार उपलब्ध नसताना करावा लागणारा शेवटचा पर्याय. ज्यांच्या आयुष्यात अजूनही मूलभूत गरजांचीच कमतरता आहे ते लोक नवीन लाभाच्या आशेवर नाही आहेत, तर मिळालेला तुटपुंजा आधारही हातातून निसटेल की काय या भीतीत जगतायत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या विकासाच्या दाव्यातील हवा काढून घेणारा हा कदाचित सर्वात काळा विनोद आहे. दुसरीकडे मेक इन इंडियासारखे मोठे कार्यक्रम राबवूनही उत्पादन क्षेत्रातील रोजगाराचा वाटा घसरतानाच दिसतोय. सरकारने उत्पादन क्षेत्राचा GDP मधील वाटा 25% नेण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं, पण नव्या अंदाजानुसार हा वाटा केवळ 15% आसपास आहे. म्हणजेच चांगलं, स्थिर आणि मोठ्या प्रमाणावर बिगर शेती रोजगार निर्माण होत नाहीत याचीच ही लक्षणं आहेत. रोजगार निर्माण होत नाहीत म्हणून वेतन वाढत नाही. वेतन कमी असल्यामुळे खर्च कमी राहतो. खर्च कमी असल्यामुळे बाजारातील मागणी वाढत नाही.
मागणी वाढत नाही म्हणून खाजगी गुंतवणूक कमी राहते आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे पुन्हा रोजगार निर्माण होत नाही. हे एक दुष्टचक्र तयार झालंय. या सगळ्यात आणखी एक विरोधाभास दिसून येतो. एका बाजूला भारताचा GDP 7.7% वाढतोय, पण या वाढीची फळं सर्वसामान्यांपर्यंत समान प्रमाणात पोहोचत नाहीत. म्हणून उंची हॉटेल्स, लक्झरी कार्स आणि उच्चभ्रू ग्राहकांसाठीची बाजारपेठ तेजीत आहे, पण दुर्दैवानं ही क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करत नाहीत. या उलट वस्त्र उद्योग, चर्म उद्योग, किराणा मालाची लहान दुकानं आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे बांधकाम यासारखे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करू लागत आहेत. पण याच क्षेत्रामध्ये आज मंदी आणि मरगळ दिसून येते. या पुढील काळात भारतासमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहणार आहे. 2040 पर्यंत म्हणजे अवघ्या 15 वर्षात भारताचा लोकसंख्या लाभांश संपुष्टात येऊ लागेल. आज भारताकडे काम करण्याच्या वयोगटातील मोठी लोकसंख्या आहे. हा एक मोठा फायदा मानला सुद्धा जातो, पण हा फायदा कायम राहणार नाही. ग्रामीण आणि निम्न शहरी भारतात ही प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. या भागातील लोकसंख्या वृद्ध होत चाललेली आहे, त्यांची उत्पन्न कमी आहेत आणि त्याचवेळी समाज म्हणून आपण अंधश्रद्धा आणि कर्मकांडांकडे वळताना दिसतो आहोत. याच ठिकाणी चीनचं उदाहरण समोर येतं. नीरज हातेकर असं म्हणतात की 1950 मध्ये चीनचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षा कमी होतं, पण चीनने शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्याचबरोबर प्रसंगी हिंसा करून सामाजिक मागासलेपणा, पितृसत्ता, सामंतशाही, धर्मांधता, अंधश्रद्धा बऱ्याच प्रमाणात नष्ट करून समाज आधुनिकतेकडे नेला. समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जावं लागलं. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला गेला. तंत्रज्ञान स्वीकारणारा समाज तयार करण्यात आला. म्हणूनच 1979 मध्ये माओ यांच्या निधनानंतर जेव्हा चीनने आर्थिक सुधारणा सुरू केल्या, तेव्हा स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेला सुशिक्षित, तंत्रस्नेही आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज चीनमध्ये म्हणजेच त्यांच्याकडे होता. आज जगाच्या एकूण व्यापारात भारताचा वाटा सुमारे 3% आहे, तर चीनचा वाटा 30% जास्त आहे. हा फरक केवळ अर्थव्यवस्थेचा नाही आहे, तो शिक्षणाचा आहे, तो आरोग्याचा आहे, त्यासोबतच तो वैचारिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे, तो सामाजिक परिवर्तनाचा आहे. भारतासमोर आजही शिक्षणाची वाताहत, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, अंधश्रद्धा, कर्मकांडांचे वाढते स्तोम ही मोठी आव्हानं उभीच ठाकलेली आहेत. असंच चालू राहिलं तर 2047 साली सामान्य भारतीय माणूस हा विपन्न अवस्थेतील आणि प्रचंड अंधश्रद्धाळू व्यक्ती असेल. या वाटचालीची लक्षणं आजच दिसू लागली आहेत. लेखक नीरज हातेकर असंही म्हणतात की वाईच्या कुंभमेळ्यात त्यांना 2047च्या भारताचं स्वरूप पाहायला मिळालं. त्यांच्या मते 2047चा भारत कदाचित हिंदू राष्ट्र असेल, पण उत्तम शिकलेल्या, उत्तम आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या, चांगला आर्थिक स्तर असलेल्या माणसांचा देश अर्थातच नसेल. आज भारतासमोरचा खरा प्रश्न GDP किती वाढतो हा नाही, तर चांगले रोजगार निर्माण होतात का, शिक्षण सुधारतं का, आरोग्य व्यवस्था सक्षम होते का, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो का आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारते का हा आहे. कारण आर्थिक विकासाचा खरा अर्थ केवळ आकडेवारीत नसतो, तो सामान्य माणसाच्या आयुष्यात दिसला पाहिजे. आता तुम्हाला नीरज हातेकर यांच्या या मतांबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. मी दररोज ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे विविध विषय घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण या व्हिडिओत इथेच थांबतोय. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.